जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल, ह्या चुका चुकूनही करू नका. बरेच जण जप करतात, पण जो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना हे देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपण आपले मन स्वच्छ असताना केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळत असते, असं म्हटलं जातं. आपण काम करताना, झोपताना, उठताना, बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो. नामस्मरण ही दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्ण सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीही हरवू शकत नाही. ते नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावे जे अतिशय गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळेल? तर ते नियम कोणते आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील जीवनातील सर्व संकटे नष्ट होतील. तसेच माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या इष्टदेवतेचे किंवा तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहा. नंबर 1, जपमाळेवर जर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श आवश्यक करावा. डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये. जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये. माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी. कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना, स्नान न केलेले असताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नये. जप करण्याची योग्य पद्धत शास्त्रनिहाय गोमुख वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साहाय्याने जप करावा. गोमुखेने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधापासून मुक्ती मिळते. म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर कधीही कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येते. अंगठ्याच्या साहाय्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते. तर्जनीने जप केल्याने शत्रूचा नाश होतो. मध्यमेने जप केल्याने धन प्राप्ती होते. अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते. करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवण्यासाठी असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत: मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसादाने मंत्रमहारण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात, असं याचा अर्थ होतो. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाची दृष्टी पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. स्वतःसाठी वेगळी नवी माळ असावी. जपमाळ कशी असावी? रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी, पोवळे, विपुल, संपत्तीप्रद, स्फटिक, सौभाग्यप्रद असे असावे. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेले असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावे. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी असते, मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युत शास्त्रात 108 अंकाचा खुलासा मिळतो. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या
ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील व्यवस्थित काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे. जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावी किंवा त्याच्यावर कोणाची नजर पडू नये अशा ठिकाणी ठेवावी. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावे, म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येईल असे असावेत. माळ जी असते आपली ती तुटलेली फुटलेली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या बोटाने मणी सरकावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकला जातो. माळेमध्ये 108 मणी असेल तरी ती संख्या 100च धरावी. 13 मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरू मणी उल्लंघू नये. माळेचा तो 119वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे. माळेमध्ये सामावलेले मंत्रशक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही, म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप करू नये. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी. लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतली असे काही चुकूनही करू नका. जपमाळेचे पावित्र्य, सात्विकता टिकवून ठेवा, म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो. जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली, म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही ती जपमाळ कपड्यामध्ये ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीवर अटकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. जमिनीवर तर मुळीच ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. रुद्राक्ष माळ, तुळशीची माळ स्फटिकाची किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असते. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते. तुळशीची माळ ही माळ विशेष भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम, श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते. कारण भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम हे सगळे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून विष्णूचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता. स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचा मंत्र उच्चारण्यासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ, रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवाचा जप करणे देखील
खूप शुभ मानले जाते. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे. कमळगट्टीची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गे यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमळगट्टा जप माळेतील देखील 108 मणीच असतात. देवांच्या नामस्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. म्हणून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते. याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. यानंतर दान पुण्य आवश्यकता आहे. याच प्रकारे माळेशिवाय साख्याहीन केले गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप माळ असणे देखील आवश्यक आहे. जप निश्चित केल्याने संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. म्हणून जप करताना माळ आवश्यक असावी. माळेमध्ये फक्त 108 मणीच का असतात? याची वेगवेगळी कारणे आहेत. शास्त्रामध्ये सांगितले जाते की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108 यांचा संबंध आहे. सामान्य व्यक्ती 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. दिवसातील 24 तासामध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यक्ती होतात आणि शिल्लक राहिलेल्या 12 तास व्यक्ती 1,800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 1,800 वेळेस परमेश्वराचा ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेत श्वास घेण्याचा संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चित जप केल्याचे पूर्ण फळ मिळतील. तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जप करण्याचे फायदे काय आहे? नंबर 1, मानसिक आरोग्य. जप केल्याने मानसिक ताण लक्षणीयरित्या कमी होतो आणि मन शांत राहते. नंबर 2, एकाग्रता वाढते. यामुळे एकाग्रता वाढते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. नंबर 3, आंतरिक शांती. जप केल्याने आंतरिक शांती आणि भावनिक कल्याण प्राप्त होते. नंबर 4, सकारात्मक ऊर्जा. सकारात्मक ऊर्जा संचारते आणि जीवनात यशाचे नवे मार्ग खुले होतात. नंबर 5, आध्यात्मिक वाढ. देवी संबंध मजबूत होतो आणि आध्यात्मिक प्रगती होते. नंबर 6, पापांचा नाश. पाप आणि वाईट कर्मांचा नाश होतो. नंबर 7, जीवनाचा उद्देश. जीवनाचा अंतिम उद्देश शोधण्यात मदत होते, ज्यामुळे जीवनात परिपूर्णता येते. कुठे जप केल्यावर किती लाभ होतो? नंबर 1, निज स्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो. नंबर 2, गोशाळेत केलेला जप 100 पट लाभ देतो. नंबर 3, वनात केलेला जप 1000 पट लाभ देतो. नंबर 4, पर्वतावर केलेला जप 10,000 पट लाभ देतो. नंबर 5, नदीवर केलेला जप 1,00,000 पट लाभ देतो. मंदिरात जेथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे केलेला जप करोडो पट लाभ देतो. प्राणप्रतिष्ठा शिवलिंग, एक लिंग जवळ केलेला जप अनंत पट लाभ देतो. जगदंबा मातेजवळ किंवा शक्तिपीठात केला गेलेला जप शीघ्रती
अतिशीघ्र लाभ देतो. आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो. केळाचे झाड, बेल, वड, बिल्ववृक्ष याच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो. रक्तचंदनाची माळ सर्व देवतांच्या मंत्रजपासाठी उपयुक्त असते. जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.